पण वळतोय मॅच मध्ये, जिथे मॅच रंगला जातोय. पंचांचा इशारा मात्र जरूर दिला जायला. जोडले जात आहेत आम्हाला मायक्रोफोनवर, जॉईंट आहेत कॉमेंट्री बॉक्स एंड मध्ये पाहायला. पण तर भावेश वनगा मात्र दोन्ही संघाचे 12th मॅन पाठवून द्यायचं आहे पहिला चेंडू पडण्याच्या आधी. तर ओ टू भावेश. तर इथे मात्र पहिला चेंडू आपण बघितला अवंतरच्या स्वरूपात गोलंदाजाने हाताळला. इथे मात्र 12वे खेळाडू आमच्यापर्यंत आले नाहीत अजूनपर्यंत. लक्ष असू द्या, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्ही मित्रांनो एवढी मोठी स्पर्धा खेळता आणि तुमचे 12 खेळाडू या इथे येत नाही, त्याचं कारण काय असेल? तर अनिकेत भोमटे आणि निलेश सांबरे अशी जोडी पाहायला मिळते. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी राहुल अंधेर वलेस पादा उचली घेणारे चेंडू फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव येथे अंकित केली जाते. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईड हाताला होता. चेंडू जर बघितला तर वाईड हाताला होता. त्यानंतर घेणारा चेंडू फक्त हलक्या तरी चेंडूला खेळून काढला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. श्री गणेशा झाला युवराज इलेव्हन कोल्हेकर बडा संघाचा 1 धावेने. धाव फलक मध्ये पण 2 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. त्यानंतर स्ट्राईक मध्ये बाद पण निलेश सांबरे एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोट्यामध्ये चेंडू चेंडू खाली राहिला आणि चेंडू गॅप मध्ये जातोय. चेंडू सीमा पार, चौकार. यस डीजे. फलंदाज सफल झाला होता, क्रॉस झाला होता, शॉट केल्यासाठी जागा बनवली आणि बघतोय आक्रमण केलंय यावेळेस राहुल अंधेरवरती. यावेळेस पाद्यापासून ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट. सूरज खोपडकर आपण पाहतोय पीरपाव पापडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. हितेश गणेशकर आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू पापडी संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनिकेत भोमटे हा खेळाडू स्ट्राईक वरती पाहतोय आपण. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक विकेश खरपडे चेंडूवरती झोपावतोय तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली. यंदाच्या हंगामामध्ये जर बघितलं तर अनिकेत भोमटे याच्या नावावरती एक अर्धशतक पाहायला मिळतंय. मला वाटतं यंदाच्या हंगामामध्ये फक्त एकच अर्धशतक हे पाहायला मिळालंय. तर जयेश देखील कळवेल की किरण किरण बारात, त्यानंतर वाटते अक्षय कोल्हा यांच्या नावावरती देखील अर्धशतक पाहायला मिळत आहेत. त्यानंतर अनिकेत भोमटे याच्या नावावरती देखील अर्धशतक पाहायला मिळतंय. त्यानंतर पाहतो आपण विश्वनाथ जाधव विशू याच्या नावावरती एक अर्धशतक पाहायला. चेंडू गॅप मध्ये, चेंडू जाईल सीमारेषा पार, हालाय चौकार. 4 धावा. यस डीजे. धन्यवादीचे मैदानाच्या बाहेर डीजे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तर मैदानाच्या आतमध्ये निलेश सांबरे मनोरंजन करतोय प्रेक्षकांचं. दुसरा चौकार निलेशच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पहारा मिळाला. शेवटचा चेंडू या षटकातील राहुल अंधेर मागणा ठरला गेला. यावेळेस खोट्यामध्ये चेंडू चेंडू जाते यावेळेस लॉंग लेग क्षेत्रातून. पंचांचा इशारा ते 6 धावांचा हा येतोय षटकार. षटकाराने धाव फलक पाहतोय आपण वेगाने पुढे सरसावलंय. 18 धावा. तर यस डीजे.
यस धन्यवाद डीजे. तर जास्त टीम मीटिंग करा, वेळे अभावी सहकार्य करा. बाबा एंटरप्राइजेस विनंती असेल की आपण वेळे अभावी सहकार्य करायचं आहे. भावेश सर जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या राहुल याने खर्च केलेल्या आहेत. निलेश याची जबरदस्त खेळी पाहायला मिळते, त्याला चांगली साथ दिले अनिकेत याने. तर निश्चितच आपण बघतोय निलेश हा निश्चितच चांगला खेळाडू आहे. चांगली फलंदाजी नेहमीच तो करत असतो. आपण बघतोय आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ज्या मॅचेस या खेळाडूचा चांगला आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स आहे. निलेश सांबरे आणि अनिकेत आपण दोन सलामीवीर मैदानाच्या आत आपण बघतोय. युवराज 11 वालीव संघाचे हे दोन फलंदाज, तर समोर आपण बघतोय बाबा एंटरप्राइजेस यांचा संघ आपण बघतोय. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल या बाबा एंटरप्राइजेस संघाला, कारण 6 षटकांची लढत आहे आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. कारण आपण बघतोय या संघामध्ये सुनील देखील आहे. या संघामध्ये जर बघितलं तर भरपूर गोलंदाज आहेत, भरपूर ऑप्शन आहेत. आपण पाहतोय नंदकुमार रावते, त्यानंतर राकेश ठाकरे आहे, त्यानंतर विकेश खरपडे, त्यानंतर मला वाटतं विशाल भडांगे देखील आहे. म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत बाबा एंटरप्राइजेस कडे. मात्र इथे हितेश गणेशकर याच्यावरती कामगिरी सोपवलंय. पहिले षटक राहुल अंधेऱ्याचं आपण पाहतोय थोडस महागडं पाहायला मिळालं. मध्ये आयकॉन प्लेअर आहे बाबा एंटरप्राइजेसचा, आणि त्याच्यावरती जर तर हल्ला बोल चढवलाय पहिल्या षटकामध्ये निलेश तांबरे आणि अनिकेत भुमटे याने. तब्बल 18 धावा कुठल्यात. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हितेश गणेशकर. अवले सरळ बॅटने गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, हाय तोय चौकार. 4 धावा. यस डीजे. डानुला डानुला चल गो पोरी, तू डानुला डानुला चल गो पोरी. आपण अनिकेतच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय, चौकार आलाय. धाव फलक पादापन 22 धावा. यावेळेस पादापन हलक्या चेंडूला खेळून धावचीची संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच पंचांना इथे विचार करावा लागला असता. मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये आणि पादापन इथे संधी दिली जाते निलेश सांबरे याला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलं होतं, मात्र डायरेक्ट हिट काही करू शकला नाहीये. महेश मोहिते याच्या हातामध्ये जरी चेंडू दिला असता तरी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. मात्र धावची संधी इथे हुकली होताना पाहायला मिळते. मात्र एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एक धावीने धाव फलक पाहतोय आपण 23 धावा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट संघ आहेत, त्या संघामध्ये जर तर 5 खेळाडूंना जी गुणवत्ता पाहून संधी दिलेली आहे. टॉप जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना संधी दिली आणि पाहतोय आपण काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळते खेळाडूंचा. ह्यावेळेस मात्र हवाई सफर, चेंडू हवे, चेंडूच्या खाली राहुल अंधेर येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल काही होत नाहीये. हाफ चान्स इथे कन्वर्ट झाला होता. फुल चान्स मध्ये जर कन्वर्ट केला असता तर नक्कीच एक मोठा फलंदाज बाद झाला असता. निलेश सांबरे याला माघारी परतावं लागलं असतं, मात्र झेल सुट्टा आपण पाहायला मिळाला. थोडासा पुढ्यात पडला राहुल अंधेर, भरपूर वेगाने आला होता झेल वरती, मात्र झेल काही होऊ शकला नाहीये. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावीने धाव फलक पाहतोय आपण 25 धावा या 10 फलकावरती लागलेले आहेत. म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 10 फलक जर बघितलं तर वेगाने पुढे सवत चाललाय. हितेश गणेशकर थोडासा मागणा ठरला गेलाय. 3 चेंडू मध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस पण फक्त हलक्या त्यांनी चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे त्या रिझर्व्ह मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. कैलास डोंगरकर या संघामध्ये देखील भरपूर खेळाडूंचं भरणं आहे. आपण पाहतोय सुनील पागे, विकेश खरबडे, त्यानंतर नंदकुमार रावते, राकेश ठाकरे, साईनाथ भोईर, विशाल बडांगे, चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये देखील. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा हवाई सफर, चेंडूच्या खाली विशाल बडांगे, मात्र विशालकडे कुठली संधी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. 6 धावा. यस डीजे. नेसेल होती दोघी तिघी
नाचत होत्या तीही लाल सुडकी नेसेल होती तीही लाल सुडकी नेसेल होती दोघ तिघ नाचत होत तीही टूक पटलू घालील होत तीही टूक पटलू घालील होत दोघ तिघ. यस धन्यवाद डीजे. अनिकेत भोमटे. आता मात्र रंग बदलत असताना म्हटलं जातं ना, खरबुजा को देखकर खरबुजा भी रंग बदल आहे, तसंच पाहायला मिळतंय. निलेशच्या बॅटमधून षटकार, त्यानंतर मात्र अनिकेतच्या बॅटमधून षटकार आलाय. हितेश थोडासा मागणा ठरला जातोय. यावेळेस हुकचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही या त्या क्षेत्रामध्ये पाहतोय. चेंडू डीप फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रातून आपण जातोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. यस धन्यवाद डीजे. दहा फलक पाहतो आपण. 36 धावा, 36 धावा या 10 फलकावरती लागलेल्या आहेत. काही जबरदस्त फटकेबाजी ते पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि या षटकामध्ये देखील 18 धावा या खर्च केलेल्या आहेत. म्हणजे 18ची सरासरी इथे ठेवली जाते. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळतंय. राहुल आपण पाहतोय, अनिकेत आणि निलेश या दोन फलंदाजांमध्ये. पहिलं षटक राहुल याचं 18 धावांचं, त्यानंतर हितेश याचं देखील षटक 18 धावांचं पाहायला मिळालंय. म्हणजे 18च्या सरासरीने इथे धावा जो ऍव्हरेज आहे तो इथे ठेवला जातोय. आता कुठला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळेल, कारण भरपूर ऑप्शन आहेत बाबा एंटरप्राइजेस संघाकडे. विकी खरपडे आहे, त्यानंतर नंदकुमार रावते आहे, त्यानंतर आपण राकेश ठाकरे. राकेश ठाकरे याच्यावरती कामगिरी सोपवली, याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. राकेश ठाकरे येतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. त्याच्या समोर पावल्यावन निलेश सांबरे. राकेशचा पहिला चेंडू जागा बनवलाय, जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. यस धन्यवाद डीजे. निलेश सांबरेच्या बॅटमधून षटकार येतोय. षटकार आहे 10 फलक 42 धावा. राकेशच्या पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केलंय. वाऱ्याची साथ इथे मिळते फलंदाजाला आणि चांगली फटकेबाजी होत असताना अनिकेत आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 17 धावा, त्यानंतर 6 चेंडूमध्ये 18 धावांवरती खेळतोय निलेश. ह्यावेळेस पाहतो चेंडूला पंच केलाय. चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण राहुल अंधेर. असं म्हणलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल, मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण राहुल अंधेर मार्फत. तोपर्यंत पाहतो आपण 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावे 10 फलक पाहतो आपण 44 धावा. 22 जर बघितलं काय जबरदस्त फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि त्याला साथ देते अनिकेत. तर निश्चितच आपण बघतोय मोठमोठे फटके इथे मात्र घेतले जातात. यावेळेस मात्र उंच उडायला चेंडू नंदकुमार रावते चेंडूवर येत आहेत आणि कुठली चुकत नात गाडी बाद. यावेळेस आपण बघतोय निलेश मला वाटतं सांबरे बाद होतोय. मथा ये काही सोना आहे. तारप्याची मुजिक वाजायला लागली, करवली तुर तुर नाचायला लागली. तारप्याची मुजिक वाजायला लागली, करवली तुर तुर नाचायला लागली. होती बाबा एंटरप्राइजेस संघाला आणि तो ब्रेक थ्रू मिळून देतोय राकेश ठाकरे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक हे पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज पण प्रणय मुकादम मैदानाच्या आतमध्ये जातोय. तर स्ट्राईक वरती अनिकेत. त्यावेळेस पण कुठे चेंडू कवरी तर देखील विकेश खरपडे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चप्पल क्षेत्ररक्षक आहे.
चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एका धावेने धाव फलक पादापन 45 धावा. धाव फलक पादापन वेगाने पुढे सवत चाललाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धाव फलक वेगाने पुढे सवत चाललाय. प्रणय मुकादम आपण ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे. अवांतर धाव अवांतर चेंडू देखील नोंदवला जाईल धाव फलकावरती. आमचे गुणलेखक सचिन काळात चांगली स्कोरिंगची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धाव फलक 46 धावा. चेंडू शरडम पूल करत होता. चेंडू हवेत आणि सक्सेसफुल ठरतोय. वाऱ्याच्या अगेन्स्ट हा फटका केलाय वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याचा साथ मिळतोय. यावेळेस प्रणय याला षटकार आलाय. या षटकाराने धाव फलक पादापन 52 धावा. यस विजय. यस थँक्यू डीजे. धाव फलक पादापन 52 धावा. यावेळेस नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. अवांतर चेंडू हाताळले जातात या षटकामध्ये. या अगोदर वाईट त्यानंतर नो ओ स्टेप मला वाटतंय इथे चाललेली आहे. राकेश ठाकरे फ्री हिटचा चेंडू असेल. प्रणय खेळण्यासाठी सज्ज. फ्री हिट. यावेळेस आपण ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. राहुल अंधेर चेंडूवरती झेपवती. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फ्रीटचा काही फायदा उचलता आला नाही यावेळेस प्रणय याला. मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. या एका धावेने धाव फलक 54 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा या धाव फलकामध्ये लागलेल्या आहेत. धाव फलक मी तर म्हणजे कुठेतरी डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना भावेश सर तर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकं झालेली आहेत. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 12वे खेळाडू दोन्ही संघाचे. येस भावेश सर. तर निश्चितच आपण बघतोय 18च्या फरने आतापर्यंत 3 षटकामध्ये चाललेला आहे तो म्हणजे युवराज 11 वाल्यू संघ. कारण सुरुवातच आपण बघितलं निलेश सांबरे यांनी खूप चांगली दिली होती आणि अनिकेत यांनी आणि त्यातच मात्र पृथ्वीकरण म्हणजे आपण बघतोय इथे मात्र धावा झाल्यात ते म्हणजे 54 धावा. खूप चांगली बॅटिंग होत असताना आपण बघतोय युवराज 11 वाल्यू संघाची. अमित डीजे ब्रेक येतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या आत. कमॉन डीजे. तीन षटकाचा खेळ झालाय आणि 3 षटकाचा जर विचार केला तर 18च्या सरासरीने इथे वाटचाल केलंय. भावेश सर जर बघितलं तर राहुल अंधेर याच्या षटकामध्ये 18 धावा. हितेश गणेशकर याच्या षटकामध्ये 18 धावा. त्यानंतर राकेश ठाकरे याच्या षटकामध्ये देखील 18 धावा. 18ची सरासरी ठेवलंय आणि याच सरासरीने जर वाटचाल केली तर नक्कीच धावसंख्या 100च्या पलीकडे जाईल. निश्चितच आपण बघतोय अजून 3 षटकांचा सामना आहे. अजून आपण बघतोय बघायचं झालं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तर म्हणजे बाबा इंटरपाजेस संघ. कारण आपण समोरचा संघ देखील आपण बघितलं झालं तर मात्र युवराज 11 वाल्यू संघ तो देखील तेवढ्याच ताकदीने फलंदाजी करतोय. त्यामुळेच की काय इथे मात्र धावा या कोऱ्याने येतात. आता मात्र हवेच्या अगेन्स्ट केल्याचा आहे. मात्र इथे मात्र कदाचित ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. अब पाहतोय राहुल अंधेर मध्ये गावदरी स्पोबंड संघासाठी फ्रंट लाईन गोलंदाज आहे. त्याला देखील मार पडला गेलाय. त्यानंतर हितेश गणेशकर
हा पापडी संघासाठी जर बघितलं तर फ्रंट लाईन गोलंदाज आहे, त्याला देखील इथं मार पडलेला आहे. त्यानंतर राकेश ठाकरे हा देखील फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि त्याला देखील इथे मार पडलेला आहे. त्यानंतर चौथं षटक हाताळण्यासाठी पाहतो आपण विकेश खरपडे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावरती येतोय. त्यामध्ये हा गोलंदाज ब्राह्मणगाव संघाकडून बिलॉंग करतोय, वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाकडून. त्याच्यावरती कामगिरी सोपवले, वेगवान गोलंदाज आहे. आणि पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणं पाहायला मिळते. चेंडू डॉट 22 सर जमेल तर कालच्या दिवसामध्ये ब्राह्मणगाव प्रीमियर लीग पार पाडली गेली, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याच गोलंदाजीची वर्दी लागली होती विकेश खरपडे. तर निश्चितच आपण बघतोय प्रदीप, कारण तुमच्या गावातील हा खेळाडू खेळतोय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये, कारण अपेक्षा जास्त असतील तुझ्या या गोलंदाजावर. नक्कीच त्याच्या पाठीराख्यांच्या भरपूर अपेक्षा असतील विकेश कडून. ह्यावेळेस पाहते आपण उचली घेणार आहे चेंडू, अपील होतोय आणि यस अपील ग्राह्य. फलंदाज बाद प्रणय मुकादन बॅक टू द पेव्हिलियन. यस डीजे विरल तर प्रणय मुकादम हा बाद होऊन माघारी परतलाय. पहिल्या विकेट साठी जर तर 44 धावांची पार्टनरशिप झाली होती, त्यानंतर निलेश हा बाद झाला. त्यानंतर पाहतो दुसऱ्या विकेट साठी 54 धावा इथे कुठल्या गेल्यात अनिकेत आणि प्रणय मार्फत. तर प्रणय हा बाद होऊन माघारी परतलाय. नवीन फलंदाज पाहतो अमोल रावते हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता मात्र अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिकेत भोमटे सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीच्या मार्गावरती पाहतो आपण विकेश खरबडे. आता जी स्पर्धा झाली होती ब्राह्मणगाव प्रीमियर लीग, त्या प्रीमियर मध्ये जास्त विकेट विकेश याच्या नावावरती पाहायला मिळाले होते. उत्कृष्ट गोलंदाज राहिला होता त्या स्पर्धेमध्ये आणि तोच फॉर्म या APL मध्ये देखील दर्शवतोय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. 10 फलक स्थिरावला गेलाय. 54 धावा पहिल्या 3 षटकामध्ये 18च्या सरासरीने धावा या 10 फलकावरती लागल्या होत्या. त्याच्यावरती अंकुश लावत असताना विकेश यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला केलाय. शतरक्षक डीप मधून येतोय हितेश, चांगलं शतरक्षण झालंय. फेकी आपण पाहतोय अचूक आलंय आणि यस फलंदाज बाद. अमोल धावचीच्या सुरुवात बाद होतोय. यस डीजे विरल यस धन्यवाद डीजे. यस अमोल याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या संघाला, मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. यस नो वेट याच्या कुठल्या प्रकारे कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाहीये. हितेश मार्फत चांगलं शतरक्षण झालं. पिकअप अँड थ्रो चांगला थ्रो पाहायला मिळाला महेश मोहितेच्या हातामध्ये. महेश यांनी कुठली चुकी केली नाही, सरळ चेंडू यष्टांवरती लावला आणि पाहतो अमोल रावते हा फलंदाज धावतीच्या सुरुवात बाद झालाय. नवीन फलंदाज पाहतो आपण अजून एक डावखाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत जाधव. आता म्हणतो पॅकर स्वतः संघमालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. तर विकेश खरपडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलंय. 3 चेंडूमध्ये फक्त त्याने 1 धाव खर्च केलेली आहे. त्यानंतर पाहतो आपण दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत संदीपजी गावड सर. त्यावेळेस पाहतो आपण शरीराचा वेध घेणारे चेंडू, वेगवान चेंडू. प्रशांत याच्याकडे कुठली संधी नाहीये मोठा फटके खेळण्याची आणि हा चेंडू देखील डॉट आलाय. धाव संख्येवरती अंकुश लावायचं होतं बाबा एंटरप्राइजेस संघाला आणि तर अंकुश लावतोय विकेश खरपडे. अद्यापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत, तरी फक्त 1 धाव ही खर्च केलेली आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 1 विकेट देखील आहे आणि 1 फलंदाज जर बघितलं तर धावच्या सुरुवात बाद झालाय. 10 फलक स्थिरावले गेले. 55 धावा 2 चेंडूचा खेळा देखील बाकी आहे या षटकामध्ये. वेगवान गोलंदाज विकेश खरपडे. यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा हितेश चांगलं शतरक्षण करतोय. चपल शतरक्षक आहे हितेश. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली. एका धावेत समाधान मानावं लागते प्रशांत याला. मात्र एका धावेने 10 फलक वाद पण 56 धावा. तर शेवटचा चेंडू अद्याप बाकी आहे. भावेश सर जर बघितलं 3 षटकामध्ये फलंदाजांनी मेला लुटला होता
आणि तो मेला परत लावण्याचा प्रयत्न करतोय विकेश करवडे. जबरदस्त गोलंदाजी, काय म्हणाल? निश्चित खूप चांगली गोलंदाजी झाली. ब्रेकथ्रू देण्याचं काम ते म्हणजे विकेश याने केलंय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. मात्र अजूनही 2 षटकामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चंद्र उंच गेला, क्षेत्राशी येतोय तोपर्यंत चेंडू मात्र लोमॅन प्लॅन मध्ये पडला जातोय. या धावसंख्येने एक या धावसंख्या तिथे वाढली जाते ती म्हणजे 57 धावसंख्येवर. तर षटकाची समाप्ती झाली आहे. तर या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र या षटकामध्ये धावसंख्या आले फक्त आणि फक्त 3 धावा आणि गडी बाद झाले तो म्हणजे 1 या षटकामध्ये. तर विकेशचा विचार केला तर त्याने एक फलंदाज बाद केला, त्यानंतर एक धावची सर्व फलंदाज बाद झाला आणि फक्त त्याने 3च धावा खर्च केलेल्या आहेत. जो मेला लुटला होता आपण पाहतोय राहुल याला जर बोललं तर 18 धावा खर्च त्यांनी राहुल याने केल्या. त्यानंतर हितेश गणेशकर याने देखील 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर राकेश ठाकरे याने देखील 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेश खरपडे चांगली कामगिरी करतोय फक्त 3 धावा त्याने या खर्च केलेल्या आहेत. धावफलक पाहतोय आपण 57 धावा या धावफलकावरती लागलेले आहेत 4 ओव्हरच्या नंतर. तर 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय नंदकुमार रावते हा गोलंदाजी मार्गावरती आलाय. तर निश्चित आपण बघतोय नंदकुमार रावते विषय म्हणायचं झालं तर मात्र सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाचा हा खेळाडू आणि जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये काव्या 11 जुचंद्र संघातर्फे हा खेळाडू खेळला आणि चांगली गोलंदाजी देखील या खेळाडूने केली. मात्र या APL आदिवासी प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे बघायला आम्हाला निश्चित आवडेल. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने यार मात्र पहिल्या चेंडूवर भिरकावला जातोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. नंदकुमार याला भिरकावला जातोय आणि या 6 धावांची धावसंख्या तिथे वाढली जाते ती म्हणजे 63 धावा. धन्यवाद धन्यवाद थँक्यू डीजे. तर नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. शेलार स्पोर्ट आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी या 2 संघादरम्यान पुढचा सामना होईल. तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. शेलार स्पोर्ट आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स. यस भावेश सर. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा यावेळेस बघा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर चेंडू हाताळला होता गोलंदाज नंदकुमार रावते मार्फत आणि चेंडू समजला नाही अनिकेत याला. तर व्हेरिएशन करण्याचा जरूर प्रयत्न पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. थोडाफार रंगवेमध्ये चुकला जातोय तो म्हणजे नंदकुमार रावते. चांगला गोलंदाज आहे आणि चांगली कमबॅक करू शकतो हा खेळाडू. याच दरम्यान मनीष घायाळ यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बघा यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. खूप चांगली गोलंदाजी होत असताना नंदकुमार रावते. तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघाकडून हा खेळाडू नेहमीच 4थं षटक हाताळतोय आणि त्याच प्रकारे गोलंदाजी हाताळतोय ज्या प्रकारे संघाला गरज असते. यावेळेस मात्र उंच उडाला क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठलीच चूक करत नाहीत विकेट. गडी बाद. विकेटचा पतंग. निकेश याच्या खेळीला पूर्णविराम. कमान डिझाई धन्यवाद धन्यवाद डीजे. मात्र यावेळेस नवीन फलंदाज दाखल झालाय. तर नवीन फलंदाज राज येतोय खेळण्यासाठी. तर डावखुराचा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे प्रशांत जाधव. आणि इथे मात्र बघायला झालं तर पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता. त्याच्यानंतर कमबॅक केले नंदकुमार रावते याने. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जर उंच गेलाय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीत. गाडी बाद. बॅक टू द पेव्हिलियन. प्रशांत जाधव. कमान डिझाई.
धन्यवाद धन्यवाद डीजे. मात्र प्रदीप मी म्हणे ना कुठे घाई केली होती म्हणजे प्रशांत जाधवने. धावा संख्या ह्या त्याच्या बॅट मधनं येत होत्या, मात्र कुठे ना कुठे घाई केली पाहताय ती म्हणजे प्रशांत जाधव मार्फत. धावा तुमच्या या आपोआप येतील, तुम्ही फक्त क्रीजवर राहायला पाहिजे. मात्र तसं काय झालं नाही आणि आपण बघितलं ते म्हणजे प्रदीप जाधव याची केली संपुष्टात. तर नवीन हॅट्रिक फलंदाज. बॉल आपण हॅट्रिक वरती आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का? मात्र हा चेंडू आलाय वाईड चेंडू घोषित केलाय पंचांनी. भावेश सर जर बघितलं तर अनिकेत आणि निलेश या दोघांमध्ये जर बघितलं तर चांगली पार्टनरशिप झाली होती. पहिल्या विकेटसाठी 44 धावांची पार्टनरशिप झाली होती. त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये उभं राहून चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तर यावेळेस मात्र आपण बघतोय नवीन फलंदाज संदीप सांबरे, अजून एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र या आपण बघतोय विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज दाखल झालाय. तर एक धावांची धावसंख्या तिथे वाढली जाते, ती म्हणजे 65 धावसंख्या. षटकाची समाप्ती झाली. तर भावेश सर पाहतोय आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय आयोजित आदिवासी प्रीमियर लीग आयवा कॅचसाठी पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जर प्रेक्षकांनी जर कॅच घेतला तर मात्र सौजन्य अजित माणिक गवारी आपण पाहतोय माजी सरपंच चंद्रपाडा ग्रामपंचायत यांच्याकडून कुपन आहे आयवा कॅच साठी. जर कुठल्या प्रेक्षकाने जर सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर मग कुपन आहे. आपण दुकानामध्ये जाऊन भरपूर काही खाऊ शकता. माझा समाज जागा झालाय डीजे भूषण माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्यात गोंधळ, आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. यस थँक्यू डीजे. यस याच दरम्यान पाहतो आपण सागर तरे यांचे इथे आगमन झालेले आहे. आपण ते जांताराचा स्फोट खारवाव संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागत असते. आपण पाहतोय सागर तरे यांचे इथे आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर यस वेलकम सागर सर. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण विकेश खरबडे. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सांघिक आपण पाहतोय शेवटचं षटक वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी विकेश खरबडे. बरेच पाहतोय आपण कव्हरेज मध्ये चेंडूला खेळून काढलाय. नंदकुमार रावते त्या क्षेत्रामध्ये आहे. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न मात्र गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नंदकुमार रावते मार्फत. असं वाटतं चेंडू सहजरित्या फील्ड केला जाईल, मात्र थोडासा फंबल पाहायला मिळाला नंदकुमार रावते मार्फत. तोपर्यंत पाहतोय आपण 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी धाव फलक पाहतोय आपण 67 धावा या धाव फलकावरती लागल्या. पहिल्या 3 षटकामध्ये 18च्या सरासरीने धाव फलक वाटचाल करत होत्या, मात्र कमबॅक होताना पाहायला मिळाला विकेश, त्यानंतर नंदकुमार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेश गोलच्या मार्गावरती पाहायला मिळतो. यावेळेस पाहतोय गोलच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय हितेश पाहतोय चपल क्षेत्ररक्षक आहे. एक झेल देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. एक रन आउट देखील त्याने केलेला आहे. पुढे 2 कॅच त्याने आतापर्यंत पकडलेले आहेत. एक धावच्या स्वरूपात फलंदाज देखील त्याने बाद केलेला आहे. चांगलं योगदान पाहायला मिळतंय हितेश याचं. तर विकेश मात्र चांगली कामगिरी करतोय. धावफलक 1 ने जर गेला तर पुढे सरसावलाय 68 धावा. यावेळेस लाफ्टर स्टार्ट, चेंडू हवे, चेंडूच्या खाली पुन्हा एकदा हितेश आणि फलंदाज बाद. तिसरा झेल पकडतोय हितेश गणेशकर. यस डीजे. यस धन्यवाद डीजे. तर विनंती असेल शेलार स्फोट संघाचा संघनायक आणि रुद्राक्ष स्फोट चिंचोडी संघाचा संघनायक की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. तिथे आमचे ज्येष्ठ समालोचक संदीप गावड सर आहेत. तर या षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. तर लंच नंतर पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत संदीप सर. तर यस हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर राजघाटाल स्ट्राईक वरती पाहतो आपण विकेश खरबडे. यावेळेस लॉफ्टर शॉट पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक राहुल अंधेर. राहुल कुठली चुकी करत नाहीये आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद.
यस डीजे. मस्त वाजवतो अरे तुझ्या भारताला की नाही वाजीव वाजीव. यस धन्यवाद डीजे. तर शेलार स्फोट संघाचा जे संघनायक आलेला आहे तर रुद्राक्ष स्फोट गवलीपाडा चिंचोडी संघाचा संघनायक लगेच आपण पाठवून द्या. तर नवीन फलंदाज योगेश. तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण हार्ड हिटर फलंदाज दिनेश बावरियाला. हॅट्रिक बॉल. बॅटची कडा आणि झेल इथे सुटलेला आहे. या बाजूने मोहिश मोहिते यांच्यापासून जर बोलला थोडासा दूर वरती चेंडू होता, मात्र हा झेल जर पकडला असता तर ही पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली असती विकेश खरपडे या गोलंदाजा मार्फत. मात्र चांगली कामगिरी विकेश मार्फत. शेवटचा चेंडू धाव फलक पाहतोय आपण 69 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये 54 धावा धाव फलकामध्ये लागल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला विकेशच्या षटकामध्ये 3 धावा. त्यानंतर नंदकुमार 8 धावा. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत जर तर 4 धावा या खर्च केल्यात विकेश याने. 2 फलंदाज देखील त्यांनी बाद केलेले आहेत. शेवटचा चेंडू स्वादपन लेग एसटी सोडून जाणारा चेंडू. मला वाटते एसटी दाखवली ती फलंदाजाने, ती एसटी वाकवण्याचा प्रयत्न होता विकेश याचा. तर वाईट चेंडू अवांतर धावेने धाव फलक पाहतो 70 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. तर अजूनही एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा विकेश ह्यावेळेस इनसाइड आउट चेंडूला खेळून काढले नंदकुमार रावते, मात्र खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. चेंडू जातोय सीमा पार. चौकारने धाव फलक 74 धावा. यस डीजे. थांबवतो तुम्हाला कारण आता टॉस फार महत्वाचा असेल. व्यासपीठावर विराजमान असलेले चंद्रपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य अजित गोवैर साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस केला असेल. बघायचं झालं तर मॅच आता होणार आहे सेलर स्पोर्ट्स विरुद्ध रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी असा. आणि शेलार स्पोर्ट्स संघाचे संघनायक आमच्यासोबत जुडले जात आहेत सागर सोमन. दुसऱ्या बाजूला प्रशांत गवळी हे रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचे संघनायक आहेत, ते सुद्धा दाखवत आहेत या टॉस बॉक्समध्ये. टॉस का बॉक्स कोण होईल हे आपण लगेचच तुमच्यापर्यंत कळवणार आहोत. खरं तर या APL साठी एक अनोखा आणि आगळा टॉस या ठिकाणी तयार करण्यात आलाय. एका बाजूला वसई तालुका क्रिकेट असोसिएशन आणि दुसऱ्या बाजूला APL 2021 असं या टॉस मध्ये कोरलं गेलंय. या दोघांपैकी एक कॉलिंग करायचंय. सुरुवातीला कॉल कोण करणार? सागर सोमन जे सेलर स्पोर्ट्स संघाचे संघनायक आहेत ते या ठिकाणी कॉलिंग करतायत. आणि आता कॉइन आम्ही या ठिकाणी स्विंग करतो. APL असा आवाज दिलाय आणि APL 2021 असं आलंय. हा टॉस केला गेलाय आदरणीय सन्माननीय अजित गोवारी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चंद्रपाडा यांच्या शुभ हस्ते टॉस. तर टॉस जिंकला शेलार स्पोर्ट्स या संघाने. संघनायक सागर सोमन आमच्या सोबत जुळले जात आहेत. सागर स्वागत असं तुमचं. पहिला मॅच तुम्ही जिंकलाय, समोरच्या संघाने सुद्धा एक मॅच जिंकलाय. मॅच जिंकल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढलाय का? हो. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? हा महत्वपूर्ण मॅच असेल कारण 4 जे ग्रुप आहेत त्या 4 ग्रुप मधून ज्या टॉपच्या 2 टीम असतील त्या 2 टीमला पुढे संधी मिळेल. सतरक्षण फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मानस असेल तुमचा, आणि त्याकरता आता तुमच्या गोलंदाजी लाईनअप मध्ये काही चेंजेस असतील काय? एखादा नवीन चेहरा आता या मॅच मध्ये दिसेल? हो. किती कमीत कमी धावसंख्येवर रोखाल? 30 ते 40. 6 षटकांचा मॅच आहे कारण त्यांच्या संघाच्या माध्यमातून बघायला गेलं सागर तर खूप चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा त्या संघामध्ये आहे आणि खास करून त्यांची धारदार गोलंदाजी. तर काय म्हणाल त्या संघाबद्दल? कमीत कमी धावांचा प्रयत्न करू रोखण्याचा. दुसऱ्या बाजूला एक सुंदर आयोजन आहे. त्याच्यानंतर तुमचे जे पॅकर्स आहेत संघ मालक
संतोष मामा शेलार, अमित दादा शेलार यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जे मेहनत तुमच्या पाठीमागे ते घेत आहेत. खूप सहकार्य केलं ग्राउंडला सुद्धा, तुम्ही बघितलं सुद्धा. मग याच्या अगोदर BJP ट्रॉफी झालेली 1.5 लाखाची, त्याच्यात भरपूर मेहनत घेतली ग्राउंडला. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा असतील. धन्यवाद. या प्रतिक्रिया आपण घेतल्यात सागर सोमन जे संघनायक आहेत सेलर स्पोर्ट्स संघाचे. दुसऱ्या बाजूला बघतात आपण प्रशांत गवळे माझ्यासोबत जोडले जातात. प्रशांत, लक्ष स्पोर्ट्स चिंचोडी संघाचे कर्णधार पद भूषवत आहेत. टॉस तुम्ही इथे हारलायत. तुम्ही जर जिंकला असता टॉस तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण. म्हणजेच तुमच्या मनाविरुद्ध चाललंय. तुम्हाला आता सर्वप्रथम फलंदाजी करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये जितकी आवश्यकता होती तितकी फलंदाजी झाली नाही. म्हणजे जी अपेक्षा होती फलंदाजांकडून तसे ते फलंदाज फॉर्म मध्ये दिसले नव्हते. आता असतील नाही, सेम संघ असेल. ज्या चुका फलंदाजीमध्ये झाल्या त्या सुधारणा करता एखादी सांघिक मीटिंग घेतली गेली का, ज्याच्यामध्ये सूचना दिल्यात खेळाडूंना? हो, घेतली गेली. तरी साधारणतः 6 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा तुमचा मानस असेल, हेतू असेल? 70+. विशेष म्हणजे समोरचा संघ सुद्धा खूप फॉर्म मध्ये आहे. फलंदाजी करताना त्या दुसऱ्या डावामध्ये त्या फलंदाजाला रोखणं फार महत्वाचं असेल. आकाश धानवी, त्यानंतर आणखीन बघितलं जयेंद्र वाघे. तर ह्या करता काय रणनीती असेल तुमची? रणनीती बॉल लाईन लेंथ वर टाकायला सांगू बॉलर लोकांना, आणि आमचे बॉलर अतिशय चांगले आहेत. APL मधील पहिल्या मॅचचा अनुभव कसा होता? खूप अतिशय चांगला आणि एकदम टफ फाईट मॅच झाल्यामुळे खूप मजा आली. तुम्हाला या मॅच करता हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. या प्रतिक्रिया कर्णधारांच्या आमच्यापर्यंत पोहोचले. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय सेलर स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातं ते रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघाला. तर आम्ही सरळ तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर सागर माळी. ओव्हर टू यू. धन्यवाद गावड सर. 71 धावांचं टार्गेट आहे. माफ करा, 75 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू जोरकस खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र जसं म्हटलं जातं की वीरेंद्र सहवाग हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघाकरता खेळताना पहिला षटकार मारण्याचा हवे असतो, तशाच पद्धतीने आपण बघतो महेश मोहिते हा या असोसिएशनच्या संघांमध्ये खेळत असताना मोठे फटके मारण्यासाठी त्याला नक्कीच आवडत असतात. 75 धावांचं टार्गेट 36 चेंडू मध्ये हरकत नाही. नक्कीच एक चांगला मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र अपील आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद थोडासा खाली वाकला होता, त्यामुळे पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नव्हती. महेश मोहिते याची खेळ समाप्त. फलंदाज बाद झालेला आहे. लक्ष आहे 75 या धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता गेलेला महेश बाद झालाय. विशाल आणि हितेश यांच्या दोघांवर मोठी जबाबदारी. नक्कीच आता आपण बघतोय की इथे संदीप सांबरे चांगलं क्षेत्ररक्षण सजवतोय, चांगली गोलंदाजी करतोय. संदीप सांबरे याला आपण जर बघितलं 2019च्या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये तो इशिका स्पोर्ट्स या संघाच्या मार्फत खेळत होता. अतिशय चांगली क्रिकेट त्याने दर्शवली होती. आता मात्र स्वतःच्या त्या परिसरातल्या संघाच्या
मार्फत तो खेळतो. नक्कीच चांगली फलंदाजी. गॅपमध्ये चेंडू लागलाय. अमोल राव तो चेंडूच्या मागे जातो, मात्र चेंडू थांबेल का तर नाही. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू फरार. चौकार. सगळं बघितलं आपण ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूला अगदी गॅप मध्ये भिरकावून दिलं होतं, खेळलं होतं फलंदाजाने. 4 धावा प्राप्त केल्या. 4 धावांची खातं उघडलंय. 1 गडी बाद 4 धावा. आणि जबाबदारी स्वीकारणं फार महत्वाचं असतं. कुठेही जा, तुमच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये यश प्राप्त करू शकतात. क्रिकेटच्या मैदानावर ही फार मोठी जबाबदारी खेळाडू उचलतायत. नक्कीच काय जबरदस्त फटका होता. फक्त जंटल ड्राईव्ह केला होता. जंटलमन गेम असं म्हटलं होतं क्रिकेटला आणि ती जंटलमनगिरी या ठिकाणी दाखवली होती. आता मात्र पुन्हा गॅप मध्ये चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. फटका होता बघा, आपण जर बघितलं अतिशय चांगला फटका होता. फक्त चेंडूला बॅट मिडल ऑफ द बॅट घेतलं होतं आणि संदीप याचा हा चेंडू थोडासा शॉर्ट डिलिव्हरी होती. ऑन साइडला खेळला. माहिती होते की क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. 30 सर्कलचा जो एरिया होता तो पार केला गेला आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये मला वाटतं डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चौकार आला होता. अगदी बरोबर. म्हणजे चेंडूच्या गतीचा अभ्यास केलाय आणि योग्य ती ट्रीटमेंट दिली गेली या चेंडूला. वडा शॉट. मात्र क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये आणि षटकार. षटकार लागलेला आहे. धावफलक मात्र आपण बघू शकता पुढे पुढे जातोय. धावसंख्या झाली होती 14 धावा. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळल्याच्या नंतर मात्र एक विकेट पडला होता आणि जसं वाटलं होतं की बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाची धावसंख्या आपण जर बघितली तर थोडस इथे अडखळताना दिसेल की काय असं वाटलं होतं आणि या होती नैया मजदार मध्ये फसलेली वाटत होती. मात्र तसं न होता जो फलंदाज हितेश त्याने 2 बाउंड्रीज चौकार आणि 1 षटकाराच्या निशी. धावसंख्या अतिशय चांगली. ओहो आता मात्र आपण बघतोय फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडूला कडा लावली गेली. बॅटची धाव पुढे सरकवला गेला. 1 ने तो 15 या धावसंख्येवरती. थोडासा वेळ डिजाईनच्या करूया आणि एक सुंदर असं गाणं ऐकूया. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. कोरोनाचा नाश करायला माझा लाडका लालबागचा राजा येणार आहे. नक्कीच गणपती बाप्पा मोरया जायला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली तर शुभमुहूर्त झाला असं म्हणावं लागेल. ते म्हणजे बाबा स्पोर्ट्स एंटरप्राइजेस 9191 या संघाच्या मार्फत खेळत असताना हितेश आणि विशाल या 2 फलंदाजा मार्फत. विशाल जर बघितलं तर गावड सर हाच तो विशाल ज्याने जवळजवळ 10 ते 11 हजाराचं पारितोषिक कॉमन प्रीमियर लीग मध्ये पटकावलं होतं टीम 94 या संघाकडनं खेळताना. अगदी बरोबर. आणि तशीच आवश्यकता आता या संघाला आहे, बाबा स्पोर्ट्स संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागला तर 1 गडी बाद 15 धावा. पहिल्या 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर इतर जे 4 चेंडू होते ते 4 चेंडूंमध्ये या 15 धावा येताना दिसल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाची. जिंकण्याकरताचे लक्ष आहे 75 या धावसंख्येचं. पाठलाग करताना 15 धावा. याचाच अर्थ आता 5 षटकांमध्ये 60 रनची आवश्यकता. 5 षटकं आणि 60 धावा. नक्कीच अतिशय चांगली सुरुवात आहे. आता 5 षटकं आणि 60 धावांची नक्कीच गरज आहे. रुपेश याला तुम्ही बघतायत. रुपेश रॉकर्स बॉयज या संघाच्या मार्फत एक गाव एक संघामध्ये खेळताना तुम्हाला बघायला मिळत असतो. जुचंदर परिसरातला एक स्टार गोलंदाज आहे आणि आपण बघतो मला वाटतं एकविरा काजूपालाट म्हणजे मला वाटतं वाकीपाडा या संघाच्या मार्फत तो खेळताना बघायला मिळत असतो. राईट मोर द विकेट. हो चपळ अँड क्रॉस या ठिकाणी खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकायचं होतं. P2चं षटक आहे. पॉवर प्ले हा दुसरं षटक आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतात याच पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न संदीप गावड सर या ठिकाणी हा फलंदाज करतोय तो म्हणजे हितेश. येस, रुपेशाचा डॉट चेंडू टाकला. डॉट चेंडू म्हणजेच आत्मविश्वास वाढवण्याकरता टाकला गेलेला चेंडू आहे. अशाने आत्मविश्वास वाढत असतो. म्हणूनच क्लॅब्स मैदानाच्या आतून वाचताना दिसत इतर खेळाडू.
आणि 2 दिग्गज खेळाडू या संघाकडून आहेत. एक संदीप सांबरे, निलेश सांबरे फिल्डिंग करतात. रुपेश याचा हा चेंडू मात्र आता डावी यष्टी सोडून जातो. या डावी यष्टी सोडून जाणाऱ्या चेंडूला आपण जर बघितलं तर नक्कीच धावसंख्या वाईटने वाढली. 16 धावा धावफलकावरती लागताना दिसतात. सकाळपासून मॅन ऑफ गोल्डन फिंगर आमच्याकडे 2 आहेत. एक आहे मैदानाच्या आतमध्ये, एक आहे आपण बघतोय आमच्या खेम्यामध्ये बसलाय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलाय, तो म्हणजे सचिन कालात. आदिवासी प्रीमियर लीग 2021चा हा थरार तुम्ही अनुभवतायत प्रेक्षकांनो. या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून काय जबरदस्त क्लॅरिटी दिली जाते या वर्षामध्ये. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलं गेलं. दिशा दिली होती. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक होता 30 सर्कलच्या आतमध्ये. राज घाटाळ त्या ठिकाणी होता. आपण बघितलं होतं राज घाटाळ याला या वर्षामध्ये कॉमन प्रीमियर लीग मध्ये शौर्य वॉरियर्स या संघाच्या मार्फत खेळत असताना चांगला क्रिकेटर आहे, मात्र त्यांनी आजच्या दिवसामध्ये जास्त काही करू शकलेलं नाहीये. जशी अपेक्षा होती ती अपेक्षा त्यांनी भंग केली असं म्हणावं लागेल. मात्र आता विशाल भडांगे उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्याला जास्त संधी नाहीये कारण का हवेच्या विरुद्ध दिशेने त्याला खेळावं लागणार आहे. मात्र पाहूया, जसं म्हटलं जातं की युटिलिटी क्रिकेटर आहे, या ठिकाणी मागणी तसा पुरवठा करणारा हा क्रिकेटर आहे आणि त्यामुळे आपण बघतो की विशाल याला खेळपट्टीवर वरती राहणं हे फार महत्वाचं आहे. दुसरं षटक मार्गात मैदानाच्या आतमध्ये चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 17. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अपील केली होती. अपील मध्ये विश्वास कमी होता, अपेक्षा जास्त होती. गाबडसर आपण बघतो 3 चेंडू या षटकाचे टाकून झाल्यात. आतापर्यंत आपण जर बघितलं तर फक्त 2 धावा या 3 चेंडू मध्ये दिलेल्या रुपेश या गोलंदाजाने. मी तर म्हणेन की कमबॅक करण्याचा हा मार्ग त्याने पत्कारलाय, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा दिल्या जात नाही, रोखलं जातं तासाला. मोठे फटके खेळण्याकरता प्रवृत्त केलं जात नाही आणि कोयर टप्प्याच्या चेंडूचा वापर होतोय. कधी कधी गुडलँड स्पॉटवरचे चेंडू आणि गोलंदाजाच्या बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकी सुद्धा वळताना दिसतोय. नक्कीच नक्कीच आता मात्र सिंगल डबल चालू ठेवावं लागतील जर सामना पुढे न्यायचा आहे आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचायचंय. एज लागला बघा, फलंदाज थांबलेला नाहीये, त्याने पिच सोडलेली आहे. विशालाला माहिती आहे आणि एक चांगला क्रिकेट त्याने दर्शवलेला आहे. फलंदाज 17 धावसंख्येवरती दुसरा गडी या ठिकाणी गमावतोय, तो म्हणजे बाबास एंटरप्राइजेस 919 संघ. सुरेख व्यक्तिमत्व आपण बघू शकतात, ते म्हणजे आदरणीय सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेब. या स्पर्धेसाठी या टुर्नामेंटसाठी त्यांच्या मार्फत आर्थिक सहकार्य लाभलं जातंय, त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आपण बघू शकतात दुसरं षटक मार्ग आहे. दुसऱ्या षटकाच्या आतापर्यंत आपण जर बघितलं तर आय थिंक 4 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि म्हणजे एकूण 10 चेंडूमध्ये 17 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एकूण 75 धावांचं 75 धावांचं टार्गेट असताना तुम्ही बघतायत मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे युवराज 11 वाली वाने बाबा एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. स्ट्रेट ड्राइव्ह, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ऐसे कॅच छिटकताना चिपक जाते. राहुल अंदेर द लेजेंड प्लेयर या ठिकाणी बाद. आवश्यकतेनुसार खेळ फार महत्वाचं होतं. धावसंख्या 17, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो नक्कीच सर, या ठिकाणी सांगितलं जात आहे की जो खेळाडू होता क्षेत्ररक्षक ज्याने कॅच घेतला होता अनिकेत याला मला वाटतं अनिकेत भोमटे त्या ठिकाणी होता आणि त्याने झेल टिपलेला आहे. आयवा कॅश मानला जाईल आणि त्यामुळे आपण बघू शकता 10 मला वाटतं 5 कुपन म्हणजे 100 रुपयाचे कुपन लागू होतील या कॅश साठी. तर नक्कीच अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. गावड सर तुम्ही बघतात या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, तर
गोलंदाजांची फळी ही ढासळत जाते. राहुल लांदेर सारखा एक चांगला आयकॉन कडू बाद सुरू आहे आणि शतरक्षकाचं मी कौतुक करेन. उलट्या दिशेने जाऊन त्याने हा झेल टिपलाय आणि असे झेल कठीण असतात जे त्यांनी साध्य केलंय. शेवटपर्यंत चेंडूवर बारकाईने नजर ठेवली. म्हटलं जातं की एका मिनिटामध्ये 25 वेळा या डोळ्यांच्या पापण्या खालीवर होत असतात आणि इथे चांगलं नजर ठेवली, बारकाईने निरीक्षण केलं आणि हा झेल गॅदर केलाय. तारीफ करतो मी या शतरक्षकाची, कारण आयवा कॅच चा हकदार सुद्धा तो झालाय. त्याला कुपन या मॅच नंतर दिले जातील. जिंकण्याकरता 75 धावांचं लक्ष, गोलंदाजाला विकेट हॅट्रिकवर. हॅट्रिक बॉल आहे. हो 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 हो, आता मात्र आपण बघितला थोडासा यस वाईट चेंडू, पंचांचा अचूक इशारा येतोय, अचूक लक्ष आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी हॅट्रिक वरती असताना वाईट टाकलेल्या धावफलक पुढे सरकलेला तो म्हणजे 18 धाव संख्येवरती. आणि आपण जर बघितलं तर अनिकेत भोमटे या जो खेळाडू होता, एक हातामध्ये झेल टिपला होता. त्याला आदिवासी प्रीमियर लीग या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना अजित माणिक गोवारी माजी सरपंच चंद्रपाडा ग्रामपंचायत यांच्या मार्फत 5 कुपन म्हणजे 100 रुपयाचे कुपन आणि दयानंदजी वाघ यांच्याकडनं 200 रुपये. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहत बॅटला चेंडू लागत नाहीये आणि जसं म्हटलं जातं की जर तुम्हाला धावा घ्यायच्या असतील तर तुमच्या बॅटला चेंडू लागणं गरजेचं आहे, तुमचा स्ट्राईक रोटेशन होणं गरजेचं आहे. आतापर्यंत 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांची समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर लागल्यात. फक्त आपण बघू शकतो या षटकामध्ये किती आल्या तर आमचे सचिन कालात या ठिकाणी नक्कीच आम्हाला माहिती देतील. फक्त 3 धावा आल्या. काय सुंदर गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावफलक आपण बघतोय 18 धावा धावफलकावरती, 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. जाऊया हॅलो ते म्हणजे आमच्या डीजे यांच्याकडे आणि त्यानंतर पुन्हा एकदा यस मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं झालेल्या. टीम मीटिंग करू नका मित्रांनो प्लीज. टाइम लिमिट तुम्हाला देण्यात आलेला आहे. टाइम लिमिट देण्यात आलेला आहे. विनंती असेल 1 षटक यानंतर या 1 षटकानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं आहे हे सुद्धा अनाऊन्स करतोय. कडे जाण्याच्या अगोदर गावड सर तुमच्याकडे आता 24 चेंडू असतील आणि 24 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर नक्कीच आम्हाला दर्शवतीलच. 57 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये. गावड सर काय वाटतंय, सामना थोडासा जड झाल्यासारखं वाटतंय. हा 24 बॉल आणि 57 धावा, तरी सुद्धा मॅच मध्ये परतण्याची क्षमता दाखवावी लागेल, गुणवत्ता दाखवावी लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सुमधुर गीत. तिचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 57 धावांची गरज असताना आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संदीप सांबरे. हे सांबरे बंधूंची जोडी आपल्याला बघायला मिळतोय. कारण बघताय आपण संघ मालक प्रशांत जाधव यांचा संघ फिल्डिंग करतोय. तर फलंदाजी करणारा संघ आहे बाबा स्पोर्ट्स 9191. आदरणीय सन्माननीय कमळाकर जाधव साहेबांचा हा संघ आहे आणि ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य आलंय, त्याबद्दल सुद्धा त्यांचा आम्ही आभार मानतोय. चांगलं कौतुक करेन मी या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याचं. आतापर्यंत त्यांनी अनेक जणांना एकत्रित केलंय. म्हणजेच जे आपण म्हणतो की देवाणघेवाण जर करायची असेल तर जमवाजमव करणं फार महत्वाचे आहे आणि चांगलं माणसं जमवलं. गोलंदाज तयार. 24 बॉल 57 रनची आवश्यकता. ऑन साइडला चेंडूला खेळला जातोय. चेंडू हवाई सफर करतोय. 1 बाउन्सी मारायचे पार. आर पार दमदार शानदार वजनदार आलाय चौकार. फलंदाज बाद. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो माईक चेक.
हॅलो ठीक थोडस बेस हॅलो हॅलो चेक धावसंख्या पर्यंत डीजे थोडस साऊंड सोडतोय आवाज. हॅलो 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 1 2 3 हॅलो चेक धावसंख्या झाली आहे ती 22. सव्वा धाव फलकावती लागल्यात. यस हा माईक ओके हॅलो आहे. हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो हॅलो. धावसंख्या 22 धावा धाव फलकावती लागल्यात. हितेश आता मात्र आपण बघतायत वाईट चेंडूची नोंद आलेली धावफलक आपण बघू शकतात. तर 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एकूण 75 धावांचं टार्गेट जे आहे ते 75 धावांचं टार्गेट ज्यावेळेस तुम्ही चेस करतायत तर नक्कीच एक पार्टनरशिपची गरज आहे बाबा स्पोर्ट्स या संघाला. इथे विकेट जे बाद होतात त्यांना थांबावं लागलं नाही, पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा अराउंड लेग खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट चेंडूची नोंद येते. संदीप सांबरेला मात्र लाईन या ठिकाणी आता मिळत नाहीये. जसं म्हटलं जातं की जर तुमची दिशा चांगली असेल तर दशा चांगली असते. इथे दिशा खराब आहे त्यामुळे थोडीशी दशा बिघडताना दिसते आणि 24 धावा हा धावफलकावर लागल्या जातात. एकूण 75 धावांचं टार्गेट ज्यावेळेस तुम्ही डिफेंड करता त्यावेळेस चांगली गोलंदाजी अर्थातच चांगली झाली, मात्र फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान आपण बघू शकतात 2 धावा आल्या, 2 धाब्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागल्या होत्या त्या 26 धावा आणि एकूण 75 धावांचं टार्गेट चेस करत असताना एकूण 3 चेंडूंचा खेळ मला वाटतं अजूनपर्यंत या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी म्हणू शकतात. हो सुंदर फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक असला तरी फरक पडणार नाहीये आणि हा षटका मिळणार आहे. फलंदाज आपल्याला बघायला मिळते हितेशच्या मार्फत क्रिकेट खेळतो हा खेळाडू आणि एक चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर एकमेव बाबा स्पोर्ट या संघाच्या मार्फत खेळताना हा हितेश चांगली क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. ऑफसाईडच्या दिशेनं कट केला, लेट कट केला. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक होतोय रुपेश त्या ठिकाणी, मात्र रुपेशला संधी मिळत नाहीये, चेंडूला थांबू शकत नाहीये. चेंडूवर अंध कार्पेट जातोय, थेलमॅनला बीट केलेला आहे. चौकारासाठी 4 धावा. धावफलकावर धावा लागल्या तर 36 धावा. आणि अजून जर आपण विचार केला तर आय थिंक 39 रनची आवश्यकता असेल. 39 धावा आवश्यक आहेत. चेंडू शिल्लक आहेत 19. 19 बॉल टू गो अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. 19 चेंडू आणि 39 रनची आवश्यकता सालासला मॅच मध्ये बाबा स्पोर्ट्स या संघाला. बाबा इंटरप्राइजेस 9-1 संघ जर आपण बघितला अतिशय चांगला क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. टॅलेंटेड क्रिकेट खेळलं जातं. स्ट्राईक रोटेट झालेली आहे, धावसंख्या झाली आतापर्यंत आपण जर बघितली तर नक्कीच धावसंख्या आतापर्यंत आपण जर बघितली तर 37 धावा धावफलकावरती लागताना दिसतात. आणि आता आपण जर बघितलं सर तर 38 धावांची गरज आहे. 38 धावांची गरज आहे. गणेशकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं तू कुठल्या संघामध्ये खेळतोय तर पीर बाबा पापडे संघाचा शहरी परिसरामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. थोडासा ब्रेक झालेला आहे, मात्र मी विनंती करेन जास्त वेळ नाही आपल्याकडे. कोलेकर पाडा या संघाला विनंती आहे प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. आपापल्या खेळाडूंना विनंती असेल, एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती असेल थोडासा ब्रेक घेऊया डिजाईनच्याकडे, मात्र त्यानंतर गावड सरांच्या जोडीला या मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करावं.
नको आहे, कारण की क्रिकेटचा भुवर आता सध्या सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो काही दिवसांपूर्वी थोडासा पाऊस पडत होता आणि काही तासांपूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळाला होता. मात्र यानंतर अशीच गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. मग प्रिन्स मूवीज यांच्या मार्फत आपण बघतात की ही क्वालिटी अतिशय सुरेख आहे. मला वाटतं कॅमेरामॅनची नावं सुद्धा आली तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सुरेख क्वालिटी आहे आणि ज्या पद्धतीने कव्हर केलं जातं ग्राउंड, अर्थातच भिवंडी क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्यामुळे आपण बघतोय प्रवीणजी गुप्ता यांच्या मार्फत जे आपल्याला स्पॉन्सर झालेला आहे त्या प्रवीण गुप्ता यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त आहे. येस, याआधी एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा झाली होती. खास करून भिवंडी येथील जे स्टेडियम आहे त्या स्टेडियमवर कॅमेरा फिरवण्याचा अनुभव आहे, कारण नुकताच मेयर कप मध्ये इंटरनॅशनल दर्जाचे कॅमेरे वापरले गेले. जवळजवळ एका कॅमेऱ्याची किंमत 20 लाखाच्या घरात होती आणि ते कॅमेरे वापरण्यात आले. प्रिन्स 2 करोडची होती आणि ते प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून वापरण्यात आले होते. रवीजी गुळवी यांनी खूप चांगली प्रगती केली आहे. प्रोपरायटर आहेत या प्रिन्स मूवीजचे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाले. मॅच कडे आपण रवाना होऊया. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत. आमचे स्कोरर सांगतायत त्या म्हणजेच 38. 18 चेंडू 38 धावा. गोलंदाज रुपेश आलाय. शॉट ऑफ लेंथ, लेग स्टंपच्या बाहेर निघणारे चेंडूला बरोबर बाहेर धाडलंय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, फाईन लेग पट्ट्याबाहेर हा आलाय चौकार. सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. आपण बघतोय आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शेलार मैदानावर सुरू आहे आणि त्याच्यामधील या लीग पद्धतीतील मॅचेस तुम्ही बघतायत. हा मॅच आहे युवराज 11 वालीव विरुद्ध बाबा एंटरप्राइजेस 9191 असा. जिंकण्याकरता 75 धावांचं लक्ष आहे आणि पाठराग कर्तेवली आता सध्याच्या स्थितीला धावसंख्या झाली आहे ती 41. गोलंदाज तयार रुपेश, त्याच्या कोड्यातील पुढील चेंडू. ओहो, आता हा चेंडू बॅटच्या साह्याने आलाय की नाही ते बघणार आहोत, कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. लेग बॉयचा इशारा पंचाने इथे दर्शवलाय. अतिरिक्त धाबेची नोंद केली जाते. या अतिरिक्त धाबेची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली ती 42 वर. 75 धावसंख्येचं आव्हान आहे आणि अजूनही 33 धावा पूर्ण कराव्या लागतील हा मॅच जिंकण्याकरता. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. 33 धावा जिंकण्यासाठी बाबा एंटरप्राइजेस 9191 या संघाला जबाबदारी स्वीकारण्याकरता साईनाथ भोवर आणि बघतायत साईनाथ भोईर आणि त्यांच्यासोबत हितेश गणेशकर सी टँकर रोल अदा करतोय. महत्वपूर्ण खेळी तो साकारतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जवळजवळ 33 धावा आल्यात. चांगले क्वालिटी, चांगला दर्जा क्रिकेटचा पाहायला मिळतोय या APL 2021 मध्ये. ओव्हर पिच चेंडूला ऑन साइडला खेळला जातो. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावलाय आणि विकेटचं पतन होत आहे. महत्वपूर्ण धक्का दिला जातोय बाबा एंटरप्राइजेस 9191 या संघाला. गॉन. चेक. हॅलो हॅलो सर, आपण जर बघितलं पार्टनरशिप सोडून नवरा सोडून आया जोडवालीत नाही ग सोड, आया घरवालीत नाही ग सोड. सिटीचे सागर बघितलं तरी गीत जव्हार येथील ते गायक आहेत, तर मला आता नाव आठवत नाही. आणि खरोखरच त्या परिसरामध्ये मी याच महिन्यामध्ये गेलो होतो. या मार्च मध्ये मी तिथे फिरण्याकरता गेलो होतो आणि त्यानंतर ही माहिती मिळाली की जव्हार येथील एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे गायक त्यांनी ही गीतं गायलेत. मॅच कडे रवाना होऊया. हा धक्का दिल्यानंतर काय स्थिती आहे? 5 गडी बाद झालेत. 5 गडी बाद, धावसंख्या 42. आता चेंडूंचा जर आपण विचार केला तर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 33 रनची आवश्यकता. सागर काय वाटतं तुला? नक्कीच आपण बघतोय की पार्टनरशिप होऊ दिले जात नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आपण जर बघितली ते पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आणि अजूनही एक चांगला खेळाडू मैदानाच्या आत टिकून आहे हितेश, कारण याआधी साईनाथ सारखा एक चांगला खेळाडू बाद झाला त्याने संघाकरता काहीच करता आला नाही. विकेश नावाचा नवीन फलंदाज गेला क्रमांक 7 वर.
कुठलाही क्रमांक असो, 11 पैकी कुठलाही क्रमांक असो, त्या क्रमांकावर येऊन चांगला खेळ दर्शवणं फार महत्वाचं असतं. रुपेश याचा हा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. बघता बघता एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं डावऱ्या हाताचा फलंदाज हितेश गणेशकर याला. एक धाव पूर्ण. या एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली जाते, सरकली जाते ती 43 वर. 43. 32 धावा 14 बॉल मध्ये हव्या आहेत आणि त्याकरता कष्ट, परिश्रम, मेहनत हे फार महत्वाचं असेल या फलंदाजी करणाऱ्या संघाला. हो, नक्कीच पार्टनरशिप तर करावीच लागणार आहे आणि जसं म्हटलं तर परिश्रम हे महत्वाचे आहेत. मात्र जसं परिश्रम करताना ती कुठपर्यंत व्हायला हवेत किंवा मग ते परिश्रम कमी पडायला नको आहेत, कारण की लीग मॅच तुम्ही खेळतात इथे पॉईंट टेबल असणार आहे आणि पॉईंट टेबल मध्ये तुम्हाला विनिंग रन हे तुम्हाला पॉईंट मध्ये पुढे सरकवणार आहेत. अगदी बरोबर आहे. गोलंदाज तयार झालोय. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारे चेंडूला चढला जातोय. चेंडू गली क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली. डीप मधून फेकी येईपर्यंत संधी होती फलंदाजाला दुसरी धाव चोरण्याची आणि बघता बघता 2 धाव तो पूर्ण करतोय. 2 धावणीशी खातं खोलतोय, खातं उघडतोय विकेश नावाचा फलंदाज. 2 धावणीशी संघाची धावसंख्या पोहोचली 45 वर. अजूनही 30 रनची आवश्यकता. एक बॉल शिल्लक आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता. या मैदानाच्या आतमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये एक रंगत येऊ शकते, कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी करतात ते दोन्ही फलंदाज सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे आणि सामना आता ऑन झालाय असं म्हणावं लागेल गावड सर. यस, तुमच्या मताशी मी सहमत आहे सागरजी. ओ ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयास केलाय. पंचांनी षटक संपल्याची घोषणा केलंय. षटक संपतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल बाबा इंटरप्राइजेस 9191 75 धावसंख्येचा पाठलाग करतोय, प्रत्युत्तर देतोय आणि या संघाची धावसंख्या झाली आहे ती 45 धावा 5 गडी बाद. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 30 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम APL 2021. निघणारा चेंडू आहे आणि पंचाने वाईड घोषित केलंय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत रुपेश मोरे आणि दुसऱ्या बाजूला विकास वायडा. दोन्हीच भरत मोरे आणि या ठिकाणी विकास वायडा खूप चांगलं काम करतायत. याआधी आपण बघितलं होतं परशुराम पाटील आणि अजय वरठा यांना. अमोल याच्या कोट्यातील आता पुढील चेंडू. या चेंडूला वेट केलंय आणि त्याच्यानंतर खेळलं गेलंय. प्रणय त्या क्षेत्रामध्ये होता, त्याला चकून चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार शानदार APL चौकार. आणि किती चांगलं क्लीन आणि स्पष्ट आपल्याला चित्रीकरण केलं जातंय, कव्हरेज केलं जातंय प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. या 4 धाव मिळत आहेत. 4 धावडीची संघाची धावसंख्या झाली ती 50. अर्धशतक पूर्ण झालं गेलंय. याचाच अर्थ आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 25 रनची आवश्यकता. 11 बॉल 25 रन्स. कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच मिळत नसते आणि ते जो कष्ट करेल तो पुढे जाईल.
गोलंदाजी मार्गावर जो बदल केलाय तो बदल सफल ठरेल काय? अमोल रावते पेशाने शिक्षक आहेत आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालेत. कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण कधी शिक्षकांना बघतोय, कधी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बघतोय, कधी इंजिनियर बघतोय. असे काही दिग्गज सुद्धा या मैदानाच्या आत नेहमीच उतरत असतात. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि दोन पंच इथे डिस्कस करतायत, चर्चा करतायत. कदाचित महत्वपूर्ण चर्चा असावी आणि म्हणूनच ते बरोबर मध्यभागी येऊन चर्चा करतायत. शेलार मैदानाचा काय नजारा आहे बघा ना. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं एक क्रिकेटचं मैदान आपल्याला आकर्षित करतंय. समोरच सह्याद्री पर्वतरंग आपल्याला आकर्षित करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला आपल्याला किल्ला सुद्धा बघायला मिळतोय, कामनदुर्ग. आता इनसाइड आउट करून हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव पूर्ण केली आणि बघा चित्त्याच्या वेगाने हा फलंदाज दुसऱ्या धावे करता धावतोय. चित्त्याचा वेग जर आपण बघितला तर ताशी 113 किलोमीटर प्रति घंटा चित्ता हा धावू शकतोय. तशी वेग आपल्याला हितेश या खेळाडूचा पाहायला मिळतोय. नक्कीच 2 धावा 2 धावण्याची धावसंख्या 52, 52. हो नक्कीच अतिशय चांगले क्रिकेट या ठिकाणी दर्शवले आहे. तर 23 धावांची गरज असेल 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 23 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे बाबा स्पोर्ट्स एंटरप्राइजेस 9191 या संघाला जिंकण्यासाठी. आणि हितेश हा वन मॅन शो मी म्हणेन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात की टिकून आहे. आणि व्यक्तिगत अशा 40 धावसंख्येवरती खेळतोय. काही APL आदिवासी प्रीमियर लीग 2021 मधील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅट मधून येईल. ओ आता मात्र बघितलं त्यांनी डावेष्टीच्या बाहेर ह्या चेंडू निघतोय. जोरकस मारण्याचा प्रयास होता त्याचा ऑन साईडला. आणि एक जर आपण त्याची बॅटिंग बघितली तर तो आराखडा बघितल्यानंतर आपल्याला स्पष्ट दिसतोय की तो मैदानाच्या चोहे बाजूने फटकेबाजी करतोय. हो नक्कीच आता आपण बघू शकता जसं म्हटलं होतं की दुकानवाला माणूस पण पुढे बांधतो आणि क्रिकेटर चेंडू बघून फटके करतो. या ठिकाणी मध्ये पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिले होते. वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक पुढे सरकलं जात आहे 54 या धावसंख्येवरती. गावड सर काय म्हणाल? अमोल याच्याकडे अनुभव कमी आहे मात्र दिशा खराब आहे. बघायला गेलं तर अनुभवी गोलंदाज आहे मात्र त्याला लाईन आणि लेन्स सापडत नाही. खरं तर एकापासून जर गोलंदाजी खराब असेल तर दोन्ही कडून गोलंदाजी करण्याची कुवत दाखवायला हवी. क्वाट स्ट्रोक, रॉकेट स्ट्रोक, ब्रिलियंट, अप्रतिम, इनक्रेडिबल फटका खेळ आहे. एक्स्ट्रा कॉर पट्ट्याबाहेर चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. कमॉन डीजे. संघाची धावसंख्या बनलेली आहे 58, 58 रन्स ऑन दी बोर्ड. अजून हा मॅच जिंकण्याकरता आम्हाला स्कोरर सांगतायत किती धावा आवश्यक आहेत. चर्चा आपण करणार आहोत. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 17 रनची आवश्यकता. 9 बॉल 17 रन्स आवश्यक. ज्या पद्धतीने खेळ होतोय त्या अनुषंगाने त्यांचे पॅकर्स जे संघ मालक आहेत कमळाकर जाधव साहेब खुश असतील. क्लॅप्स ते सुद्धा या ठिकाणी अतिथी कक्ष आहे त्याच्यामध्ये ते वाजवत आहेत, प्रोत्साहित करतायत. पुन्हा एक चांगला फटका खेळ आहे. हितेश याच्या बॅट मधून एक धाव पूर्ण केली. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या धावे करता तो वेगाने धावतोय आणि त्याला चांगली साथ देण्याचं काम करतोय. अशा रीतीने इथे बाद होतो फलंदाज. अंतिम क्षणी दुसरी धाव घ्यायची होती. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित दिसलं नाही आणि विकेटचं पतन होतोय. बाद झाला विकेश. हा लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 59 धावा. आता 8 बॉल शिल्लक आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये जर आपण विचार केला तर आम्हाला माहिती मिळते 16 रनची आवश्यकता. हॅलो, संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. थँक्स डीजे. दुसऱ्या बाजूला विचार केला बाबा इंटरप्राइजेसचा तर हितेश गणेशकर नावाचा खेळाडू मैदानाच्या दिवार बनलाय, वॉल बनलाय. व्यक्तिगत अशा 45 धावसंख्येवर खेळतोय. 8 बॉल शिल्लक आणि 8 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड एक मात्र असा खेळाडू आहे ज्याला वॉल असं म्हटलं जायचं. आणि निश्चितच लिओ बर्नार्ड या ऍड एजन्सीला रिबॉक कंपनीने काही जाहिरातीचे अधिकार दिले होते आणि त्या जाहिराती अंतर्गत त्या कंपनी अंतर्गत काम करणाऱ्या 2 बड्या हस्ती मला आठवल्या. एक म्हणजे नितीन बेरी आणि निमा नामचू यांनी दी वॉल हे नाव राहुल द्रविड याला दिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील
अनिल कुंबळे याला जम्बो म्हटलं जातं, त्याला सुद्धा ते नाव दिलं गेलं. आणि ती वॉल असं का म्हटलं गेलं तर तो खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ टिकून राहायचा. आणि ही भारताची दिवार आता सुद्धा आपल्याला कामी येते. अंडर 19च्या संघाला तयार करण्यामध्ये चांगलं योगदान मास्टर राहुल द्रविड यांचं पाहायला मिळतंय. तसंच हा रोल अदा करतोय हितेश गणेशकर. काय वाटतंय? 8 बॉल 16 रन्स. नक्कीच चांगला मॅच आहे. पुढचा चेंडू पुन्हा वाट बघितली, त्याच्यानंतर हा फटका खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. योगेश मेरे फेकी करेपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी हितेश गणेशकर व्यक्तिगत अशा 46 धावसंख्येवर खेळतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 60 वर. 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 15 रनची आवश्यकता. हा फलंदाज जर बघितला आपण तर 46 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. त्याला अर्धशतक पूर्ण करण्याकरता फक्त 4 रनची आवश्यकता आहे. या मैदानावरतील आणि APL 2021 मधील कदाचित पहिलं अर्धशतक आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. सागर चांगला खेळ होतोय मैदानाच्या आतून. नक्कीच. आता मात्र दोन्ही खेळाडू जे आहेत ते डाहुरे आताचे खेळाडू आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळतोय, तो म्हणजे कैलास डोंगरकर. टिवरी हा संघाचा खेळाडू आहे. थर्ड मॅनच्या दिशेने दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव पूर्ण केली कैलास या फलंदाजाने. एका धावेची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ आणि षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बाबा इंटरप्राइजेस 9191 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 61. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 रनची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा होतील काय, शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. मी बघत होतो की दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत की नाही, त्याचे समर्थक मॅच मध्ये आहेत. 6 बॉल आणि 14 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2021. संघ खेळतोय. काय चांगला स्टॅमिना, काय चांगलं तंत्र त्याने दाखवून दिलंय. 46 रन्स, ही इज प्लेइंग ऑन 46 रन्स. हो नक्कीच. आणि आपण बघू शकता 46 धावांवरती तो खेळतोय. आता संघाला सुद्धा त्याच्या धावसंख्येची गरज आहे, त्याच्या बॅट मधनं येणाऱ्या धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 11 धावांची गरज, 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. एका बाजूला एका मागून एक फलंदाज बाद होत असतानाच आता हितेशला चौकाराची आवश्यकता अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आता चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळ आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये खराब फिल्डिंग, फायदा उचलण्याकरता गेला हितेश आणि बघता बघता एकच धाव मिळेल. विकेटचं होते पतन. 7 गडी बाद होत आहेत. बाबा इंटरप्राइजेस 9191 संघाला 7वा धक्का. 7 बाद, धावसंख्या 65. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 10 रनची आवश्यकता. 4 बॉल 10 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जुडलेत त्यांच्या माहिती करता युवराज 11 वालिव विरुद्ध तुम्ही मॅच बघतायत बाबा इंटरप्राइजेस 9191 कामन असा. आणि बाबा इंटरप्राइजेस 9191 कामन संघाला 75 धावांचं लक्ष होतं. आता स्थिती अशी झाली 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 रनची आवश्यकता. ओ जोरकस मारण्याचा प्रयास होता. मिडल स्टंप वरून हा चेंडू यष्टिरक्षकापर्यंत पोहोचत होता आणि इथे धाव घेतली जात नाही. कदाचित फलंदाजाला कळलं नाही की नेमका चेंडू कसा गेलाय. मिडल स्टंप वरून सरळ यष्टिरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेला होता. बघितलं तर सागर इथे धावा होऊ शकल्या असत्या. मला वाटतं 2 धावा या ठिकाणी येऊ शकल्या असत्या. असू दे हरकत नाही. ज्याने आतापर्यंत स्किलला लढवलेला आहे त्याला काय माइंड मध्ये चाललंय आपल्याला माहिती नाही. किती धावांची गरज आहे तर चेंडू शिल्लक आहे ते 3 धावांची गरज आहे ती 10. 3 चेंडू आणि 10 धावा. काय हितेश गणेशकर ही कामगिरी पार करेल की गोलंदाज त्याला रोकेल. निलेश गोलंदाजी मार्गावर शॉट ऑफ लेन त्या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि आता फलंदाजाला परतावं लागतंय. इतकी चांगली खेळी पेश केल्यानंतर किनारा लगत आल्यावर नौका डुबाली. विकेटचं पतन गॉन. 7वा धक्का बाबा इंटरप्राइजेस कामन या संघाला. कमॉन डीजे. सर आता असं वाटलं असेल प्रेक्षकांना की हा सामना जवळजवळ युवराज 11 वालिव या संघाच्या हातामध्ये गेला. मात्र तसं नाहीये. अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहे ते 2 धावांची गरज ती 10. आदिवासी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा एक रेकॉर्ड आहे की एका चेंडूमध्ये 8 धावा झाल्यात या टुर्नामेंट मध्ये खेळत असताना. आणि ते सुद्धा गावाचा क्रिकेट होता. मात्र इथे सर्व लीग क्रिकेट चालू झाले, फ्रँचायझी क्रिकेट चालू झालेले आहे आणि 9 धावा सुद्धा झालेल्या आहेत एका चेंडूमध्ये. 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. आणि स्टार फलंदाज मी यापुढील 2 वर्षांनंतर तुम्हाला एक स्टार फलंदाज बघायला मिळू शकतो. त्याचा आत्ताचं आयुष्य आपण बघतोय. रोहित कोठावले या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. या ठिकाणी सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. सामना समाप्त झालेला नाहीये. मॅच ऑन आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे या स्पर्धेमध्ये हे आम्हाला माहिती मिळते. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता. नव्याने आलेला फलंदाज रोहित आणि त्याच्या सोबत आपण बघतायत नंदकुमार रावते. रोहित कोठावळे आणि नंदकुमार रावते. स्ट्राईक इनकडे फलंदाज रोहित. काय रोहित याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील. रोहित शर्मा याची आठवण करून देईल काय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता. याआधी हितेश गणेशकर नावाच्या फलंदाजाने 3ऱ्या चेंडूवर ती चूक केली. ती चूक कदाचित इथे मागणी ठरतोय. 2 बॉल 10 रनची आवश्यकता असताना हा चेंडू जातो शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली. एका धाबेडीची धाव संख्येत बदल. धावा झाले धावपैकीवर ते 66 आणि एका चेंडूमध्ये आता 9 रनची आवश्यकता. जो सामना सर्व प्रेक्षकांना असं वाटलं होतं की सहजगत्या बाबा इंटरप्राइजेस 9191 जिंकेल तो आता कठीण बनलाय. तो आता गमावलेला दिसतोय बाबा इंटरप्राइजेस 9191 या संघाने. सागर नक्कीच गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करतोय. ओळखतोय प्रत्येक खेळाडूची खेळी ओळखतोय, प्रत्येक खेळाडूची शैली ओळखतोय आणि त्यानुसार गोलंदाजी केली जाते. रोहित चांगला फलंदाज होता मात्र एकच धाव घेतली. आता थोडीशी नैया जे डुबताना आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाची. म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण बाकीत करू शकत नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम. दॅट्स अ क्रिकेट. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, डीप थर्ड मॅन. या चेंडूला उचललाय. चेंडू हवाई सफर करतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्या हातामध्ये जेल देऊन नंदकुमार रावते याला सुद्धा परतावं लागतंय. आणि अशा रीतीने जवळजवळ पराभवाच्या छायामध्ये गेलेला दिसतोय बाबा इंटरप्राइजेस 9191 हा संघ. हँडशेक करा चला.